सुप्रभात मुलांना, मी स्वाती मिस. आज आपण मराठीचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही सर्वांनीच मराठीचं पुस्तक घेतलेलं असेल. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी आपल्याला परिच्छेदावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आपल्याला परिच्छेद किंवा धडा, कविता असं वाचन करायचं आहे की त्याच्यातून आपल्याला काय समजलं हे मांडता आलं पाहिजे. याचाच अर्थ काय? स्वमत आपल्याला मांडता आलं पाहिजे. त्याकरता आपल्याला वाचन व्यवस्थित करणं आवश्यक आहे. आपला पहिला पाठ आहे कविता सर्वात्मका शिवसुंदरा. याचे कवी आहेत कुसुमाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचं टोपण नाव कुसुमाग्रज. यांचा जन्म 1912 साली झाला तर मृत्यू 1999. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह. वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. आता हे झालं कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्याबद्दलची माहिती. आता या कवितेमध्ये आपल्याला काय समजायचं आहे, समजून घ्यायचं आहे, शिकायचं आहे ते इथे दिलेलं आहे दुसऱ्या परिच्छेदात. परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटातही सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत कवितातून मांडत आहेत. ही कविता आपल्याला फक्त म्हणायला आहे, अभ्यासाला नाही. पण ज्या पद्धतीने आपण एखाद्या सर्वशक्तिमान अशा शक्तीकडे प्रार्थना करतो की आम्हाला शक्ती दे, सद्बुद्धी दे, आमच्या जीवनामध्ये यश दे, त्याच्यासाठी ही कविता महत्त्वाची आहे. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना. हे सर्वांमध्ये शक्तिमान असलेल्या सुंदरा, शिवसुंदरा, आमचा अभिवादन म्हणजे आमचा नमस्कार स्वीकार कर. आम्हाला तिमिरातून तेजाकडे, तिमिर म्हणजे अंधार, हे प्रभू आम्हाला आमच्या जीवनामध्ये अंधारातून तेजाकडे ने, म्हणजेच काय? अज्ञानातून ज्ञानाकडे ने. सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू, सद्धर्म जे जगतामध्ये सर्वांत्या वसतोस तू. तू सुमनात आहे म्हणजेच काय? फुलात आहे, आकाशात आहे, ताऱ्यांमध्ये तू फुलतोस. या जगामध्ये जो सद्धर्म आहे, चांगला धर्म आहे, त्या सगळ्यांमध्ये तू आहेस. चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना, माझ्या मनाला ही जाणीव आहे की सगळीकडे चारी ठिकाणी तुझी रूपं आहेत. श्रमतोस तू शेतांमध्ये, तू राबसी श्रमिकांसवे, जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे. तू शेतामध्ये श्रमतोस, श्रम करतो, कष्ट करतो, म्हणजेच काय? तू शेतकऱ्यामध्येही आहे. तू श्रमिकांसवे राबतोस, राबतो म्हणजे काम करतो, जे काही काम करणारी लोक आहेत त्यांच्यासोबत तू काम करतो. जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे, जे गरीब आहेत, जे अडलेले आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे, त्यांची आसवं म्हणजे अश्रू तू पुसतो, म्हणजे काय? त्यांचे दुःख तू दूर करतो. स्वार्थाविना सेवा तुझी, तिथे तुझे पद पावना. जिथे स्वार्थाविना सेवा आहे, कोणत्याही अपेक्षेशिवाय जिथे सेवा केली जाते, तिथे तुझे पावन पद म्हणजे पवित्र चरण तुझे नेहमीच असतात. न्यायार्थ जे लढती रणी, तलवार तू त्यांच्या करी. ध्येयार्थ जे तमी चालती, तू दीप त्यांच्या अंतरी. जे न्यायासाठी रणांगणात लढतात, त्यांच्या हातातील कर म्हणजे हात, त्यांच्या हातातील तू तलवार आहे, म्हणजेच काय? त्यांना तू शक्ती देतोस अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. ध्येयार्थ जे तमी चालती, ते दीप त्यांच्या अंतरी. जे ध्येयासाठी काहीतरी मनात ध्येय ठेवून अंधारातून उजेडाकडे चालतात, त्यांच्या अंतःकरणातला तू दीप आहेस. त्यांच्या अंतःकरणामध्ये तू आशा जागृत करतो. ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना. जे ज्ञान मिळवण्यासाठी मुनी तप करतात, त्यांची तू साधना होतो, म्हणजेच काय? त्यांची तू आशा अपेक्षा होतो. करुणा करा करुणा तुझी, आसता मला भय कोठले, मार्गावरी पुढती सदा पाहिल मी तव पाऊले. हे करुणा करा म्हणजेच काय? आमच्यावरती करुणा, आमच्यावरती दया करा. तू नेहमी आमच्यासोबत असतो, त्याच्यामुळे मला भय, भीती कुठली आहे?
आमच्या मार्गावरती, आमच्या रस्त्यावरती, आमच्या पुढे नेहमी मी तुझी पावले पाहतो. म्हणजेच काय, तू नेहमी आमच्या सोबत असतो. सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना. आमच्या हृदयामध्ये नेहमी भीती विना सृजनत्व म्हणजे नवीन करण्याची इच्छा तू जागृत करतो. म्हणजेच जो काही आपल्या सर्वांपेक्षा शक्तिमान आहे त्याची सोबत आम्हाला नेहमी लाभते, ही जाणीव या कवितेतून कवीने करून दिलेली आहे. ही कविता आपल्याला पाठ करायची आहे, समजून घ्यायची आहे. आपली अभ्यासासाठी पुढची कविता आहे भेटी लागी जीवा. संतवाणी म्हणजे संतांच्या मुखातली वाणी, संतांनी गायलेले, संतांनी लिहिलेले जे अभंग आहेत त्यांना संतवाणी म्हणतात. संत तुकाराम, भेटी लागी जीवा ही संतवाणी संत तुकाराम यांनी लिहिलेली आहे. त्यांचं संपूर्ण नाव आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले म्हणजेच मोरे. यांचा जन्म 1608 साली झाला तर मृत्यू 1650 साली झाला. म्हणजेच त्यांची कारकीर्द, त्यांचा जीवनावधी हा 1608 ते 1650 पर्यंत होता. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. आपल्याला वारकरी संप्रदाय माहिती की जे दरवर्षी नियमाने वारी करतात, म्हणजेच काय, पंढरपूरला जातात असे ते वारकरी. या वारकरी संप्रदायातले हे एक थोर संत कवी आहेत, म्हणजे जे कवी आहेत आणि संतही आहेत. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतला आहे. दांभिकता म्हणजे खोटेपणा, दैववाद म्हणजे देवावर विसंबून राहणे, स्वतः काही काम करायचं नाही, देहरी खाटल्यावर या पद्धतीने राहणे. अहंकारी वृत्ती, मीपणा, दुराचार, दूर अधिक आचार म्हणजेच काय, दुष्ट आचार, दुष्ट वागणूक इत्यादींचा परखड समाचार म्हणजेच काय, त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला आहे आपल्या अभंगातून. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून म्हणतात. प्रेम, सर्वांप्रती प्रेम भावना ठेवायची, प्राणी असो, पक्षी असो, वनस्पती असो, पूर्ण निसर्ग. नैतिकता, न्यायाने वागायचं आहे. करुणा म्हणजेच काय, दया ठेवायची आहे. सर्वाभूती ईश्वर, सर्वांमध्येच ईश्वर आहे, जे आपण पहिल्या कवितेत बघितलं आहे. या मूल्यांना म्हणजेच काय, या मुख्य गोष्टींना प्रमाणभूत मानून म्हणजेच काय, त्यांनी त्यांचं अस्तित्व मानलेलं आहे, त्यांना किंमत दिलेली आहे, त्यांना महत्त्व दिलेलं आहे. आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. या सर्व गोष्टी त्यांना महत्त्व देऊन प्रापंचिक जीवन म्हणजे आपण कसं जीवनात जगायचं तो आदर्श ते अभंगातून मांडतात. ही झाली कवीबद्दलची माहिती, संतांबद्दलची माहिती. ही माहितीसुद्धा आपल्याला माहीत असणं, लक्षात ठेवणं, पाठ करणं आवश्यक आहे. प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ, की विठ्ठलाबद्दल त्यांना किती ओढ आहे, भेटायची किती आस लागलेली आहे, ते समर्पक म्हणजे योग्य दृष्टांत म्हणजे उपमा, उदाहरणातून व्यक्त केली आहे. आता आपण कवितेमध्ये बघणार आहोत. ही कविता, हे गाणं तुम्ही पुष्कळदा ऐकलं असेल. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. हे देवा, हे विठ्ठला, तुझ्या भेटीची ओढ माझ्या मनात एवढी आहे की मी रात्रंदिवस तुझ्या भेटीसाठी वाट पाहत आहे. मला रात्र दिवस याच्यामध्ये फरक कळत नाही, इतकी तुझ्या भेटीबद्दल मला ओढ आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. एक चकोर नावाचा पक्षी असतो की ज्याच्यासाठी पौर्णिमेचा चंद्रमा, पौर्णिमा त्यातला जो पूर्ण चंद्र असतो त्याचं जे चांदणं असतं ते चकोर या पक्ष्यासाठी जीवन म्हणजे आयुष्य असतं. तैसे माझे मन वाटप आहे. आता जीवन म्हणजे पाणी, जीवन म्हणजे आयुष्य, जीवनाचे दोन अर्थ होतात. मग ज्याप्रमाणे आपल्याला तहान लागल्यावर आपण पाण्यासाठी व्याकुळ होतो, त्याप्रमाणे हा चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं पिण्यासाठी जेवढा व्याकुळ असतो, तसंच माझं मन हे देवा तुझ्यासाठी व्याकुळ आहे. तुझ्या दर्शनाची ओढ माझ्या मनात आहे. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहत असे वाटुली पंढरीची.
आता प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक कडव्यामध्ये त्यांनी इतकी उदाहरणं दिलेली आहेत, आपल्या नेहमीच्या जीवनातली उदाहरणं दिलेली आहेत. लग्न झालेली मुलगी ज्याप्रमाणे दिवाळी सणासाठी माहेरी जाण्यासाठी आसावलेली असते, उत्सुक झालेली असते, आतुर झालेली असते. मूळ म्हणजे आपल्याला आपण पुष्कळदा म्हणतो की मूळ पत्रिका आली आहे, म्हणजेच काय की मनापासून पत्रिका आलेली आहे, महत्त्वाची आहे, आपुलकीची आहे. मग लग्न झालेली मुलगी ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणासाठी माहेरी जाण्यासाठी आतुर असते, त्याप्रमाणे हे विठ्ठला मी पंढरीला येण्यासाठी वाट पाहत आहे, तितकाच आतुर झालेलो आहे, तितकाच आसावलेलो आहे. भुकेलिया बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. भूक लागलेलं बाळ कसं रडतं? त्याला कितीही प्रकारे समजवलं, कितीही खेळणी दिली, कितीही फिरवलं तरी तो शांत होतो का? नाही. त्याला फक्त आई पाहिजे असते. त्याप्रमाणे हे देवा माझ्या मनामध्ये ऊर म्हणजे मन, हृदय, माझ्या हृदयामध्ये हे माऊली कोणाला म्हटलेलं आहे? विठ्ठलाला. विठ्ठला तुझ्या भेटीची मी वाट पाहतोय. ज्याप्रमाणे भुकेलेलं बाळ आईसाठी शोक करत आहे. शोक म्हणजे दुःख. तुका म्हणे मज लागलीसे भूक धावूनी श्रीमुख दावी देवा. तुकाराम महाराज म्हणतात, अभंगांचं एक वैशिष्ट्य असतं की ज्या संत कवीने हा अभंग लिहिलेला असतो ते स्वतःचं नाव सर्वात शेवटच्या कडव्यामध्ये लिहितात. तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा मला भूक लागली आहे. कशाची भूक लागली आहे? खाणं पिणं काही नको आहे. तू तुझं श्रीमुख मला धावत येऊन दाखव. बस एवढीच मला भूक आहे, एवढीच माझी तळमळ आहे. ही सर्व दृष्टांत, कोणता दृष्टांत दिलेला आहे? पौर्णिमेचा चंद्र आणि चकोर, दिवाळी सणासाठी आसुसलेली लेक, भुकेलेलं बाळ आईसाठी शोक करतंय. हे 3 उदाहरणं, रोजच्या जीवनातली उदाहरणं देऊन संत तुकारामांनी आपल्याला ते देवासाठी किती आसुसलेले आहे, त्यांना देवाची किती भूक लागलेली आहे याचं वर्णन केलेलं आहे. या कवितेतील शब्दार्थ बघूत आपण. आस, तीव्र ओढ, इच्छा. पौर्णिमा, पौर्णिमा. चंद्रमा, चंद्र. जीवन, आयुष्य. तैसे तसे. मुळा, माहेर. आसावली, आतुर झाली. शोक, दुःख. उरी, मनात. माऊली, आई. श्रीमुख, चेहरा. विरुद्धार्थी शब्द. रात्र, दिवस. पौर्णिमा, अमावस्या. शोक, मोद, आनंद. आता आपण गृहपाठाकडे वळू. हे आहे तुमचं वर्कबुक. तुमच्याकडे असेल चांगली गोष्ट आहे, नसेल इथे दाखवत आहे. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. कोष्टक पूर्ण करा. वाट बघणारा कोणाची वाट बघतो? वाट बघण्याचे कारण. चकोर कोणाची वाट पाहतो? त्याचे वाट बघण्याचे कारण आहे चंद्रकिरण, हेच त्याचे जीवन. वाट बघणारा कोण आहे? तर वाट पाहतोय माहेरी बोलवणे येणे. इथे कोण वाट पाहत आहे आणि वाट पाहण्याचे कारण काय आहे त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. वाट बघणारा भुकेलेले बाळ. कोणाची वाट पाहतोय आणि वाट पाहण्याचे कारण काय ते दोन्ही आपल्याला लिहायचे आहे. पांडुरंगाची कोणाची वाट पाहतोय? पांडुरंगाची. तर वाट बघणारा कोण आहे आणि वाट बघण्याचे कारण काय ते हे कवितेच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य अर्थ शोधा. आस लागणे म्हणजे काय? ध्यास लागणे, उत्कंठा लागणे, घाई होणे, तहान लागणे. वाटुली म्हणजे धाटुली, वाट, वळण, वाट पाहणे. सहसंबंध. चंद्रमा, चकोर. तर बाळ कोणाची वाट पाहत आहे? संत तुकाराम कोणाची वाट पाहत आहेत? शब्दजाल पूर्ण करा. मज लागलीसे भूक कोण म्हणते कोणाला? समानार्थी शब्द लिहा. माऊली, जीव, चंद्र, मन. विरुद्धार्थी शब्द लिहा. रात्र, भूक, पौर्णिमा, जीवन. लिंग बदला. माता, मुलगी, बालक, पुत्र. गटात न बसणारा शब्द लिहा. दिवाळी, होळी, दसरा, उपवास, गुढीपाडवा. दुसरा आहे वाट, रस्ता, प्रवास, मार्ग, सडक. आपल्याला ज्या कृती मी आता सांगितल्या त्या वर्कबुकप्रमाणे पूर्ण करायच्या आहेत. व्याकरण म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग ते पूर्ण करायचं आहे आणि प्रत्येक कडव्याचा अर्थ लिहायचा आहे. कडवं म्हणजे काय?
तर आता हे पहिलं कडवं, या 2 ओळींचं एक कडवं, या 2 ओळींचं दुसरं कडवं, या 2 ओळींचं तिसरं कडवं, याप्रमाणे 5ही कडव्यांचा वरती ते कडवे लिहायचे आणि खाली त्यांचा अर्थ लिहायचा. आपण मागच्या वर्षी रसग्रहण हा प्रकार बघितला होता, त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक कडव्याचा अर्थ लिहायचा आहे. हा तुमचा गृहपाठ आहे, हा तुम्ही पूर्ण कराल अशी आशा करते. घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करा.